बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत आहे। मागील 2 दिवसांपासून गॅस एजन्सीसह गोडाऊन बाहेर नो स्टॉकचा फलक झळकतोय। नियमानुसार सिलेंडर बुक करून देखील ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याने रोष व्यक्त होतोय। तर ग्रामीण भागात गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा कायम आहेत। याचाच आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या मुख्य गॅस एजन्सी आहे त्याच गॅस एजन्सीच्या बाहेर अशा स्वरूपामध्ये या सूचनांचा फलक जो आहे तो पाहायला मिळतोय। गाडी कंपनीमध्ये भरायला गेलेली आहे, त्यामुळे स्टॉक संपल्याचं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हापासून बीडमध्ये आजही गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत झाल्याचं पाहायला मिळत नाहीये। घरगुती गॅस सिलेंडर बरोबरच व्यावसायिक गॅस सिलेंडर देखील सध्या व्यावसायिकांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणच्या गॅस एजन्सी बाहेर अशा ज्या गॅस पुरवठा करणाऱ्या गाड्या ज्या आहेत, जी वाहनं आहेत ती रिकामी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याबरोबरच मुख्य शहरातील गॅस एजन्सीच्या बाहेर असे फलक जे आहेत ते देखील पाहायला मिळत आहे। परिणामी जर पाहिलं तर घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं आता गृहिणींना असंख्य अडचणींचा सामना देखील करावा लागतोय। त्याबरोबरच या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं चुलीचा पर्याय हा निवडावा लागतोय। ही परिस्थिती नेमकी कधी नियंत्रणात येईल याबाबत अद्यापही गॅस एजन्सी चालकांकडूनच सांगितलं जात नाहीये। त्यामुळे अडचणींचा सामना हा नागरिकांना करावा लागतोय। सहकारी प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।